अतिशय गडबडीचा दिवस, कारण की आता 3 वाजेपर्यंत भजन आटोपलंय आणि सध्या कार्यक्रमाची गडबड चालू आहे. रात्रीच्या जेवणाचा सगळा स्वयंपाक चालू आहे. इथे जरा वेगळ्या पद्धतीने भाजी केल्या जाते, डायरेक्ट भाजी टाकून नंतर मसाले टाकले जातात. आताही आलेले त्यांच्याकडे पोळ्यांचा थोडासा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि बाकीचे सगळे चिल्ले पिल्ले जे आहेत ते मस्त गार्डन मध्ये खेळतात, ज्याची दुरवस्था झालेली आहे पावसामुळे. थोडंसं निस्तरायचं आहे सगळं आणि दुसऱ्या मोहिमेला मी लागत आहे. आता काय करायचंय? आता जय 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 नाही आहे ते हत्ती राजा आहे. हत्ती राजा पावसामुळे खूप खराब झाला ना, तर आता त्याला छान गेरूचा रंग द्यायचा आहे आणि तिकडच्या टेडीला सुद्धा हे कलर्स द्यायचे आहेत. पण आता बघू आपण काय काय होते. हा, त्याला हात लावायचा का? हात लावला तर काय होते? काय करते आई? हे थोडंसं क्लीन करते, म्हणजे जेवढं जेवढं शेवाळ निघेल तेवढं तेवढं द्यायला, कलर द्यायला आपल्याला छान छान आहे. हो की नाही? ड्रॉइंग मध्ये तेवढं एक्सपर्ट नाहीये, पण थोडंफार जमू शकते, तेवढं चांगलं दिसणार. पण पाऊस आला की याचा सगळा कलर निघून जातो, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते. ठीक आहे, आजचा बर्थडे तर भागेल याच्यात चांगला. काय रे बाळा? नवीन हत्ती राजा, नवीन हत्ती राजा झाला म्हणते ते. कलर दिला की नवीन होतो हत्ती राजा. कलर लागला म्हणते. माझा डोळा डोळा माझा डोळा. जाई जुई जुई कुठे? जुई जुई कुठे? बघू इकडे बघ. तिकडे बघ, माझ्याकडे बघ. हो तू आहे. जाई नाही ना म्हणा, अजून आमच्या मला कळत नाही जुई कोणती आहे जाई कोणती आहे. कसं होईल माझं? तर हे खराब झालेले हत्ती आता असे तयार केले डेकोरेट करून छानपैकी. पण पाऊस येतोय आता, परत याची वाट लागणार आहे. अजून हे सुद्धा थोडीशी रंगवली आणि एक हे तयार केलंय. गार्डनची थोडीशी मशक्कत करेपर्यंत आता आतमध्ये काय करून ठेवलंय पिल्लांनी बघायचंय. वाव, तिकडे हाती राजाला रंग देईपर्यंत बघ दादानी किती छान करून ठेवलं. स्वरित दादानी. कोणी कोणी केलं हे तयार? असं एकटं दादानी केलं? बेटर रे. तूने मदत केली का काही? तूने केली? थांबूया काचा. गार्गो कुठे आहे? गार्गो बर्थडे गर्ल. कढी बनवणं चालू आहे. जेवण हे ऑन प्रोसेस आहे. एक एक पदार्थ बनवणं सुरू आहे आणि बर्थडे गर्लचं काय सुरू आहे बघू. गार्गी तू काय करत आहे? आता कोणता कॅटरपिलर बनवायचा वेळ आहे बाळा. आता तयारी करायची छान छान. हॅपी बर्थडे. अच्छा हो का? जायजी थोडा वेळ झोपता का तुम्ही? परेशान करणार बाळा. आज दिवसभर झोपलेले नाहीये तुम्ही. जायजुई एक गोष्टही घेत नाहीयेत माझ्या, पण परेशान करतील ना आता बर्थडेला. सकाळपासून झोपलेले नाहीत म्हणजे. बाळा झोपायचं का थोडा वेळ? ए जायजी झोपायचं का थोडा वेळ? हो ना बाळा, नाही झोपत. चला तर आता पुढच्या मोहिमेला लागू. थोडंसं डेकोरेशन करायचं आहे, त्यामुळे सगळे बलून स्वरितनी फुगवून ठेवले होते. ते व्यवस्थित रॅप करायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित स्टिक करायचे. सगळीकडे डेकोरेशन छानपैकी करायचं आहे. आणि जायजूला आतापर्यंत मी म्हटलं होतं की झोपून जा, पण झोपल्या नाहीत आणि नेमकं आता डेकोरेशनच्या टाइमाला ह्या झोपी गेल्यात. आता थोड्या वेळाने त्यांना आतमध्ये नेऊन टाकावं लागेल. पण बरंच झालं, नाहीतर त्यांनी बर्थडे मला छानपैकी एन्जॉय नसता करू दिला, स्वतःही नसता केला, काहीच करता नसता आला. त्यामुळे आता झोपलेले आहेत ते एकीकडून बरंच झालं. एका तासामध्ये त्यांना उठून पण दे. बाहेरच्या हत्तींना वगैरे नुकतंच मी कलर देऊन आली आणि आता सध्या बाहेर इतका पाऊस चालू आहे. सकाळपासून झिमझिम चालूच होता, त्यामुळे मला हे जराशी भीती होतीच. पण आता संध्याकाळच्या बर्थडे पार्टीचं काय होणार आहे देव जाणे. पण पाऊस कंटिन्युअसली सुरूच आहे. गार्गीच्या बर्थडेचं डेकोरेशन असं थोडंफार केलेलं आहे आम्ही. पाऊस खूप येतोय बाहेर. असं आतमध्ये सुद्धा हे डेकोरेशन केलंय. फार गडबडीत केलं. जायजी सुद्धा झोपेतून उठले आताच. खाणं चालू आहे जरा. हे सगळे शेजारच्यांचे हात लागले त्या सगळ्या कामांना, त्यामुळे खूप सोयीचं काम होते आणि भराभर सगळे कामं आवरल्या जात आहेत. अरे किती मेहनत घेतली आहे, सगळ्यांनी दिसलं पाहिजे ना. पण खरंच सगळे पदार्थ हे घरीच बनवलेले होते. स्वीट पासून सगळ्या सॅलड पासून सगळं काही. आणि यांची सगळ्यांची खूप मदत झाली. शेजारी असावे तर खरंच असे असावेत. आणि आता सध्या बर्थडे पार्टीसाठी सगळेजण जमा सुद्धा झालेत. बाहेर पाऊस सुरूच आहे अजूनही. चॉकलेट केक
वाव, मजा आहे बा. पण केक तर खूपच छान आहे बघ गार्गीचा. मस्त केक आहे. गार्गी इकडे बघ. हा, खूप छान केक. हो हो, मी तुझ्या जवळच आहे बाई. ते जमत नाही मला. इकडे बाळा, इकडे तुला डेंजर किती वाटत. वाव, कोणाचा बर्थडे आहे ग जुई? गार्गी दीदीचा. सगळ्यांचेच बर्थडे आहेत आज. आमच्या जायजीचा तर बरं असतो तो तर असतोच कोणाच्या बर्थडेला गेले तरी. जायजी डायरेक्ट इकडे आता कॅन्डल लागते तर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू गार्गी, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, आय विश यू सो गुड. Happy birthday, happy birthday. Happy birthday गार्गी. टाळ्या वाजवा सगळ्यांनी, टाळ्या वाजवा. जायजुई, ए मनो, जायजुई इकडे वा, इकडे वा, इकडे वा, इकडे वा. झाला का? हात पण मारला. पाऊस थांबला वाटतं थोडा, म्हणून बरं झालं ग. एवढं टेन्शन आलं होतं. अजून पाहिजे म्हणे मला. व्हेरी गुड. दे माझ्याकडे, दे. बेल्ट का नाही घातले बेटा? बेल्ट लाव ना ते व्यवस्थित. मम्मा पाहिजे. बरं ये. बर्थडेच्या एंड टायमाला एवढी घाई झाली की आम्हाला तयारीला सुद्धा वेळ मिळाला नाही. कसं बस आम्ही आवरला आणि पटापट तयारीला लागलो. आणि सध्या जेवणाची सुद्धा चालू आहे, सगळे जण सर्व करतायत आणि बाहेरच असे स्टॉल लावून दिलेले होते. पावसामुळे थोडीशी गडबड झाली, पण हरकत नाही. काही जण बाहेर पोर्च मधल्या सोफ्यावरती बसले होते, काही हॉल मधल्या सुद्धा बसलेले होते. त्यामुळे पुष्कळ मोकळी जागा असल्यामुळे तेवढीही गडबड झाली नाही, पण ठीक आहे. आणि बर्थडे गर्ल सुद्धा छान तिच्या बेस्ट फ्रेंड सोबत बसलेली होती. या बेस्ट फ्रेंडमुळे तर तिने केक नव्हता कट केला, तो येईपर्यंत वाट पाहणं चालू होती. आणि हा नीलू त्याचा सगळा स्टाफ आहे, जो की ऑफिसमध्ये तिच्या सोबत असतो, त्याचे कलिग्स आहेत आणि त्यांच्यासोबत ती सुद्धा छान एन्जॉय करते आहे. बरं, हे सर्व झालंय, पण आता मी कशी दिसत आहे ते तर दाखवायचंच राहिलं ना. तर साडी ही सुद्धा नीलूताईचीच आहे. मी आणलेलं होतं ते काहीच मिसमॅच झालं नाही, त्यामुळे तिचीच वेळेवरती घेतली, पण छान दिसत होती. आणि अशा प्रकारे तयार झाली होती. आता पदार्थ दाखवते. केक होता, सॅलड होते, चपात्या होत्या, आणखी बालुशाही जी की आम्ही रात्री किती मशक्कत करून केलेली होती, कढी, भात आणि मिक्स व्हेजची भाजी होती. तर भाज्यांचे प्रकार सुद्धा थोडे थोडे वेगवेगळेच असतात, बनवण्याची पद्धत म्हणजे. आणि डाळ भाजी होती, भजे होते आणि दुसरं फिंगर्स वगैरे होते मुलांना खाण्यासाठी. आणि सगळं जायचं निरीक्षण चालू आहे, कोणतं तिखट आहे, कोणतं फिक्क आहे, आपल्यासाठी कोणतं चांगलं कामाचं आहे. आणि ते बघत होती. छान छान आवडला. तर आता ऑलमोस्ट पाहुणे सुद्धा घराकडे रवाना झाले आहेत आणि जायजूचं जेवण चालू आहे. नीलूताईचं आणि माझंच जेवण बाकी आहे. तर असा अतिशय गडबडीचा पण गार्गीच्या आनंदाचा दिवस छानपैकी पार पडला.